मॉर्निंग गाईज. सकाळी 6 वाजताची ट्रेन होती आणि मी चाललो 6 वाजता. मी आता घाटकोपरला आहे आणि मला जायचं खारघरला आहे. आता खाली एवढ्या पहाटे रिक्षा भेटली तर ठीक, नाही तर मग मेट्रोने जाऊया. आता मी निघालो 6 वाजता आहे. सेंटर पार्कला जायचं आणि ते असतं 7 ते 9 उघडं फक्त. तर मग बघूया, पोचू आपण 7 वाजता तरी पोचूया. खाली आलो, नशीब मला रिक्षा भेटली. भेटल्या रिक्षा निघाली. तिकीट काढलं मी घाटकोपरहून खारघरचं. आता मी कुर्ल्याहून खारघरला चाललो पनवेलची ट्रेन पकडून. चला, मी जस्ट कुर्ला स्टेशनला पोहोचलो आणि तितक्यात मला आवाज आला की पनवेलची ट्रेन चालली आहे. मग आता एवढ्या घाई गडबडीत मी लवकर उतरलो. फास्ट लवकर उतरलो आणि ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसलो मी. नसेल की मला सीट भेटली. खारघरला पोचायला मला 1 तास होता. तर मी विचार केला की काय करू शकतो, 1 तासात झोपू शकतो आणि स्केच काढू शकतो. म्हणून मी विचार केला की आपण आर्टिस्टमध्ये स्केच काढूया. आणि स्केच काढता त्याने बघितलं आणि त्याला खूप आवडलं मग ते. आणि त्याने मला टॅग पण केलं बरं ते इंस्टाग्रामला. सो हेच खरं सुख असतं आर्टिस्ट लोकांचं. आणि त्याला डायरीत याला त्याचं पण ड्रॉइंग होतं. सो याने पण बघितलं आणि त्याला पण खूप आवडलं ड्रॉइंग. सो त्याने मग सगळी बुकच बघितली ड्रॉइंगवाली. चला, तर मग ड्रॉइंग पण झाली, सगळ्यांना आवडली पण. आणि 1 तास पण संपून गेला. आला खारघर. ही बुक वापरलेली, सो ती पण दाखवली तुम्हाला. ही मुंबईमधली सुंदर पाट. खारघर स्टेशन आलं आणि हा ट्रेनचा आवाज थोडा कार सारखाच वाटतोय. स्टेशनच्या बाहेर चाललो मी आणि चालता दिसले की कावळ्यांची संख्या मुंबईमध्ये खूपच जास्त आहे बहुतेक. सगळे कावळे असे लाईनीत बसले. अरे हा, पार्कला घ्यायचं राहिलंच होतं. त्यामुळे मी परत मागे आलो प्लॅटफॉर्म नंबर 1वर. त्याची वाट बघितली तर बघता हा छान असा दृश्य दिसला. लाईट आणि शॅडोचा छान इम्पॅक्ट पडतो एक काय याच्यावर. चला, पार्क पण आला आणि पार्क मी मग 2 जणांनी बस पकडली. आम्ही चाललो आता सेंट्रल पार्क. यही था वो जिसके लिए मैं रुका था. जायचं. चल, काका एकदम मस्त बस पळवत आहे. गाईज, आम्ही पोहोचलो सेंटर पार्कला. पण जायचं कुठे? इकडे आय थिंक कुठून जायचं? हे जवळच दिसतंय. तिथून जायचं का? चल गाईज, आता आम्ही पोहोचलो सेंटर पार्कला. काका रस्ता सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलताय. गुड मॉर्निंग काका. मजा करायची आता. पार्क मध्ये कळत नाही कुठं जायचंय. मग आम्ही स्नेक लेक बघितली पण तिथे स्नेकच नव्हता. मग आता आम्ही कुठे चढतोय. इथे वर आला तो व्ह्यू मला असा दिसला. सेंटर पार्क मधलं अट्रॅक्शन पॉइंट हे गाईज स्विमिंग पूल आहे का? छान आहे. तिथे स्विमिंग पूल वाटतंय. नाही स्विमिंग पूल नाही. आता तिथे ज्या स्टेअर्स होत्या त्यात चढून वरती चाललो आपलं. हा व्ह्यू खरंच खूप छान होता. आमच्याकडे टाईम पण होता, बट हा पर्स्पेक्टिव्ह एवढा डिफिकल्ट वाटला. सो ते नाही काढला आम्ही. दुसरीकडे बसतो पेंटिंगला. आता असं ठरलं की या स्मारकचं लँडस्केप करायचं आहे आम्हाला. आता खूप सुंदररित्या आपण लँडस्केप करूया आणि प्रोसिजर तुम्हाला दाखवल्याच जाईल काय होणार आहे, कसं होणार आहे. मी पेन्सिल कलर्समध्ये ट्राय करणार आहे आणि प्रथम तू कशामध्ये ट्राय करणार आहे? तू पेंटिंग करणार आहे, वॉटर कलर. हां, आमच्यासोबत प्रोसेस एन्जॉय करा आणि होय. थांब. आम्ही ना डोंगरावर चाललो होतो, पण काही कारणास्तव आम्हाला इथेच बसावं लागलं काढायला. चला करूया मग स्टार्ट. पार्क त्याच्या सगळ्या वेपन्सला धार लावतोय आणि मला भूक लागली सो मी खातोय. यायचं तर मी ते फक्त प्लेसमेंट केली की कोणती गोष्ट कुठे येईल
तर मी आता याच्यातून डायरेक्ट पेंटिंग करतो, बघतो एक्सपेरिमेंट कसा होईल. तर आउटलाईन तर झाली माझी, पेंटिंग स्टार्ट केली. मला असं वाटतं गाईज की फक्त व्हिडिओ दाखवण्यापेक्षा एक्सप्लेन करूया थोडीशी ड्रॉइंग, तुम्हालाही कळायला पाहिजे ना. तर मग आता मी याच्यात फक्त फिलअप केलेलं आहे, म्हणजे एक टोनमध्ये ठरवलं आहे की कुठे कोणता शेड कसा येईल, फर्स्ट फिलिंग केलेली आहे. तर हा पेपर खूप बारीक होता, स्केचिंग पेपर बुस्टोचा हावाला. तर बारीक असल्यामुळे याच्यात इथे पॅच दिला तर तिथून लगेच खाली करावं लागतं, नाही तर मग शार्प एजेस येतात. हे असं जो मिक्सिंग आहे ना, हावाला पार्ट होत नाही, म्हणजे लवकर कलर सुकून जातो असं. त्याच्यामुळं मी वरून असं खाली खाली करत गेलो, त्याच्यानंतर हे फिलअप केलं. या एरियामध्ये मला जास्त मोकळा मोकळा वाटला, सो मी पॅचेस टाकतोय. चला मी तर थोडं एक्सप्लेन केलं, आता पाच एक्सप्लेन करेन. हे जे आहे यामध्ये मी फक्त 3 कलरचा ॲज युजल जसं काल आपण चहाच्या टपरीचा काढला होता तसं टाईपच 3 कलर यूज करून मी इथं काहीतरी करायचा प्रयत्न केला. जितकं मला व्हिज्युअली दिसत आहे तितकं मी ग्रॅब करायचा प्रयत्न केला. तर बघूया त्याच्यात काय रिझल्ट निघतो. फिनिश कम्प्लीट. पार्कचं पण झालं आणि माझं पण झालं. मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं. आम्ही जात होतो, जाता जाता यंगस्टर सिंगिंग करत होते. हम तुम्हें चाहते तुम्हारे अधूरी जिंदगी बिन तुम्हारे अधूरी तुमको पालूं अगर जैसे हम तुम्हें चाह. हे लोक बॅडमिंटन खेळत आहे, तर मला माझे आधीचे दिवस आठवले. मी पण खूप छान खेळायचो पहिले, बट यांचं मला असं दिसतंय की यांचं जे फूल आहे ते बॅटला लागतच नाही. बघा तेव्हा कोयनाला गेम जमत असो किंवा नसो, मजा करता आली पाहिजे, जशी की मी पुढे येऊन केली कबुतरांसोबत. काही जाम भूक लागली, तर उसाचा रस तरी पिऊया आपण आता. हॅलो गाईज हॅलो गाईज, वेलकम टू हिज चॅनल. आता सकाळी सकाळी बावऱ्यासारखे आम्ही फिरत आहोत, गन्नाचा ज्यूस घेऊन. मी आंघोळ केलेली आहे. हा माझा रस्त्यातला टाइमपास एन्जॉय करत करतच गेलो मी पुढे. कोणतं फळ होतं काय कळलं नाही, पण लाता खूप मारलं त्याला. गाईज परत एकदा आम्ही इस्कॉनला आलेलो आहे. इस्कॉन कसं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये टाकले ते तुम्ही बघू शकतात. तर चला आता तरी पण थोडं दाखवूनच देतो तुम्हाला. तर हे आहे खारघरमधलं फेमस इस्कॉनचं टेम्पल. येस, पहिले प्लेसमेंट ठरवली, इथून इथपर्यंत मला ड्रॉईंग घ्यायची आहे. त्याच्यात ते पार्ट्स काढले, हा चौकोन काढला, त्याच्यामध्ये मंदिर काढलं. हा होता रेफरन्स गाईज. हां, हे असं मी काढतोय. चला इस्कॉनमधून तर निघालो, आता बस बघूया. बसमध्ये पण बसलो आणि ट्रेनमध्ये पण बसलो, पण व्हिडिओ काढायचं राहूनच गेलं. शिट. आम्ही चाललो आता नाटक बघायला. शक्यता तर कमी दिसत आहे नाटक बघायला जायची याची. पोचलो आम्ही चेंबूर स्टेशनला, आता आम्ही चाललो नाटक बघायला. पोचलो आता आम्ही सविनाईच्या इथे. ॲक्च्युली कॉम्पिटिशन आहे ती. हे काही क्लिप्स आहे गाईज नाटकमधल्या.
मास्तर आहे ना वयो, चांगलं शिकवलंस. बापा विरोधात कसं बोलायचं, माझ्या लेकीला चांगलं शिकव. निर्माते प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, नाट्यांकुर सविनय सादर करीत आहोत एकांकिका पाकिस्तानचं ज्ञान. मुकाट सखेच्या मिठीमध्ये नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या नाटकाची कॉम्पिटिशन चालू झाली. हा बॅक स्टेजचा कार्यक्रम, मी पण होतो बॅक स्टेजला, म्हणून मला व्हिडिओ काढता आले याचे. खूप मजा आली. सगळेजण पेपर बोर्ड बनवत आहे, कारण आमची थीमच तशी आहे. हत्ती आणि गावकऱ्यांचा प्रसंग दाखवलेला आहे तो. इकडे हा आमचा छोट्या गजा. सगळेजण काम करताय काय, मी व्हिडिओ काढतोय. मग नंतर मी धूप पेटवलेली. ही आमच्या हत्तीची सोंड. आणि हे आमचे डायरेक्टर. तिथे धूप वगैरे पेटवली, आपण ते पुढे सांगतो. तर धूपने हा इफेक्ट आला आहे. आता एक बघ, हा इफेक्ट धूपने आलेला आहे. आणि मी एक खूप छान सिनेमॅटिक व्हिडिओ घेतला या धूपमध्ये, की हाय. लाइटिंग वगैरे एकदम प्रॉपर लावलेलं आहे. तिथे काका लावतात ते सेटवर. सगळे कॅरेक्टर्स येऊन बसलेले आहे. तर चालू करूया आपण आपलं नाटक. सर जे स्कूल ऑफ आर्ट्स सादर करीत आहे वेलिया. आपण येतात ना, आपण चल जाऊचं आपल्याला. आपण सातेरी देवीच्या दर्शनात जाऊचा. हा ये ये लवकर या. अगो या 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 बघ या वाटून हा ये ना या. पहिलं तिका सांग मी भाजी चांगली बनवते. हा आईशी कोणता बनवू तुमचा ना सांगताय. या ए ताच्या ना चांगली भाजी बनवत तिकडे काय गेलास आणि तू किती भरवतोस रे ते का. आता मोठं झालो होतो मग कसा स्वतःच्या हातात खाऊ खोया ना. काय हो दिनकर शेठ काय चाललंय या. ए शिलानी चढणं काय चाललं आता. रोज त्या ते खाऊ चालता या त्या तुझा खुळो. ए दिनकर ए आवाज कुणा चढवतो. एवढं तर तू तो इडवाना पोरातो घरात बांधून ठेवायचा. तुला आताच सांगतोय परत जर येऊ ते होती माझ्या मळ्यात दिसलो तर योच आहे. त्याचं काय डोक्यात पुरवलेली माणसा जनावरा आपल्या मळ्यात छोटी दिसतात कळला ना. चले त्या फुलाच्या नादी लागतोय. नाही त्या तिकडे बोला तर खरा तिकडे बोला तर खरा
गाईज नाटक तर खूप सुंदर होतं, बट मला एवढं व्हिडिओज कॅप्चर नाही करता आले कारण चार्जिंग संपलेली. बट फिलिंग एकदम खूप छान पद्धतीने एक्सप्रेस केलेली. आता बक्षीस समारंभ चालू झालेला, त्यानंतर लो बॅटरी घरी चाललेलो. नाटक खूप छान झालेलं आहे. नाटक अप्रतिम असं चिम्मेश्वरी नाटक होतं. नाटकचे ऍक्टर्स आमच्या समोर आहे. कसं वाटलं नाटक बघून? करून चांगलं वाटलं. चला गाईज, आपण ब्लॉग इथेच संपूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि याच्यानंतरचे क्लिप तुम्हाला घेता नाही आले कारण की फोन स्विच ऑफ झालेला. त्यामुळे चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.